नमस्कार मित्रांनो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या या सेशनमध्ये आपण रेन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे ज्याचं मराठी ट्रान्सलेशन जर आपण केलं तर शिक्षण मजबूतीकरणाचं शिक्षण या पद्धतीचं ट्रान्सलेशन होतं. तर रेन्फोर्समेंट लर्निंग नेमकं काय आहे हे आपण उदाहरण घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण मशीन लर्निंग म्हणजे काय, सुपरवाइज मशीन लर्निंग म्हणजे काय, अनसुपरवाइज मशीन लर्निंग म्हणजे काय, या गोष्टी किंवा हे कन्सेप्ट आपण डिस्कस केले होते. आजच्या या सेशनमध्ये आपण रेन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे काय हे समजून घेतो आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हे जे सेशन्स आपण रेकॉर्ड करतो याचा उद्देश असा आहे की सर्वसामान्य लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ते कळावं. आणि जर ते कळालं तर तुम्ही त्याचा अधिक चांगला वापर हा तुमच्या रोजच्या जीवनामध्ये करू शकता. कारण आता प्रत्येकालाच हे वापर करण्याची गरज आलेली आहे. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या टीव्हीमध्ये, तुमच्या वॉचमध्ये, तुमच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिरकाव हा आता झालेला आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही काम करत असलात, तुम्ही विद्यार्थी असला, शिक्षक असला, इंडस्ट्रीमध्ये काम करत असला, सगळीकडे तुम्हाला एआयचा वापर हा करावा लागणार आहे. तर बघूया आपण की रेन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे काय. तर मित्रांनो, आपल्याला समजून घ्यायचं आहे की रेन्फोर्समेंट लर्निंग हे कन्सेप्ट कसं आहे. मशीन लर्निंगचं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मशीन लर्निंग मध्ये आपल्याला तीन प्रकार पडतात. जसं सुपरवाइज मशीन लर्निंग, अनसुपरवाइज मशीन लर्निंग आणि तिसरा प्रकार आहे रेन्फोर्समेंट. सुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये डेटा जो आपण वापरतो लेबल्ड असतो, डायरेक्ट फीडबॅक मिळतो आणि आपण आउटकम किंवा फ्युचर हे या लर्निंग मध्ये प्रेडिक्ट करू शकतो मशीनच्या साह्याने. अनसुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये आपण लेबल डेटा वापरत नाही, कुठल्या प्रकारचा फीडबॅक नसतो. जो डेटा आपण वापरतो त्याच्यामधले हिडन स्ट्रक्चर्स आपण आयडेंटिफाय करतो आणि त्याच्यावरून आपण प्रेडिक्शन करू शकतो. रेन्फोर्समेंट लर्निंग ही एक डिसिजन प्रोसेस आहे, ज्याला रिवॉर्ड सिस्टीम असं देखील म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये ऍक्शन्स मधून शिकण्याचा प्रकार हा आपण करतो. मराठीमध्ये आपण सुपरवाइज मशीन लर्निंगला पर्यवेक्षित शिक्षण असं म्हणतो, अनसुपरवाइज लर्निंगला अनियंत्रित शिक्षण असं म्हणतो आणि रेन्फोर्समेंट लर्निंगला आपण मजबूतीकरण शिक्षण असं म्हणू शकतो. रेन्फोर्समेंट लर्निंग जे आहे हा एक मशीन लर्निंगचाच प्रकार आहे आणि जिथे एआयचा जो एजंट असतो तो जास्तीत जास्त बक्षिस मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी तो जे एन्व्हायरमेंट आहे, वातावरण जे आहे, त्याच्याशी नेहमी तो कन्सल्ट करत असतो आणि तिच्यातनं तो निर्णय घेत असतो. म्हणजे जसं एखाद्या लहान मुलाला सांगितलं की तू जर ही गोष्ट केली तर मी तुला चॉकलेट देईल किंवा मी तुला बक्षीस देईल, तर मग तो सारखी सारखी ती गोष्ट करायचा प्रयत्न करतो आणि तिच्यातनं तो शिकत जातो. इथे सुद्धा मशीन जी आहे ही जास्तीत जास्त अवॉर्ड्स मिळवण्यासाठी, बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करते, रिवॉर्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करते आणि तिच्यातनं ती शिकत जाते. तर रेन्फोर्समेंट लर्निंग मध्ये एजंट कृती करून आणि पर्यावरणाकडून बक्षिस किंवा जर चुकीची ऍक्शन घेतली तर त्याला दंड येतो आणि मग तिच्यातनं तो शिकतो की बक्षिस जास्त मिळवली पाहिजे आणि दंड आपण अवॉइड केला पाहिजे. जसं या डायग्राम मध्ये झाले की जास्तीत जास्त रिवॉर्ड करण्यासाठी, मिळवण्यासाठी हा एजंट जो आहे हा या रेन्फोर्समेंट लर्निंग मध्ये प्रयत्न हा करत असतो. रेन्फोर्समेंट लर्निंगचं उद्दिष्ट हे असं धोरण आहे किंवा अशी रणनीती आहे की जी शिकून सर्वाधिक बक्षिस हे एजंटला मिळवता येते आणि त्याच कृती हा नेहमी एजंट करत आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे अशा परिस्थितीमध्ये आपण हे वापरतो की जिथे आपल्याला ऍक्शन्स, सिरीज ऑफ ऍक्शन्स परफॉर्म करावं लागतात आणि त्याचा एक क्रम आपल्याला निश्चित करावा लागतो
की जसं गेम खेळायचा असेल किंवा रोबोटची हालचाल नियंत्रित करायची असेल किंवा आपला जो पोर्टफोलिओ आहे फायनान्सचा, तर त्याला आपल्याला व्यवस्थापित करायचा असेल, तर या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी करण्यासाठी आपण या लर्निंगचा वापर हा करू शकतो. जसं या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे की समजा एक रोबोट आहे आणि रोबोटला आता एक बाटली मिळवायची आहे आणि हा रोबोट ट्रायल अँड एरर मेथडने ही बाटली मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर तो वेगवेगळ्या दिशेने मुवमेंट करू शकतो. तो जर चुकीच्या दिशेने गेला तर त्याला शिक्षा मिळेल, तो जर राईट डायरेक्शनने गेला तर त्याला बक्षीस मिळेल. म्हणजे रोबोटची हालचाल जी आहे ती एक प्रकारची कृती आहे. आणि रोबोट जर प्रॉपर डायरेक्शनने म्हणजे अपवर्ड डायरेक्शनने गेला तर त्याला ती बाटली मिळवता येईल, म्हणजेच त्याला ते बक्षीस जे आहे ते मिळवता येईल. तर ही जी टेक्निक आहे याला आपण रेन्फोर्समेंट लर्निंग असं म्हणतो. तर रेन्फोर्समेंट लर्निंग अजून एक उदाहरण द्यायचं असेल तर रोबोटच्या ज्या मुवमेंट्स आहेत, रोबोटचं जे वॉकिंग आहे, ते सुद्धा आपल्याला उदाहरण म्हणून देता येतं. याच्यामध्ये एजंट जो आहे हा रोबोट शिकवण्यासाठीचा एजंट आहे. जे एन्व्हायरमेंट आहे ते आभासी किंवा वास्तविक जग आहे ज्याच्यामध्ये रोबोट हा हालचाल करतो. आणि जी ऍक्शन आहे त्याच्यामध्ये रोबोट वेगवेगळ्या हालचाली करण्याचा प्रयत्न करतो. जसं वजन उचलणं किंवा पाय व्यवस्थित टाकणं, एका ठराविक दिशेने मूव्ह, अशा प्रकारच्या हालचाली हा रोबोट करत असतो. जर रोबोट न पडता जर व्यवस्थित तो पाय उचलू शकला, मुवमेंट करू शकला, तर त्याला सकारात्मक बक्षीस दिलं जातं. आणि जर रोबोटने तोल गमावला आणि तो पडला तर त्याला दंड मिळतो. याच्यातनं रोबोट हे शिकतो की त्याला तोल गमवला नाही पाहिजे, त्याला व्यवस्थित तोल सांभाळता आला पाहिजे आणि मुवमेंट ही करता आली पाहिजे. तर कोणत्या हालचालीमुळे जास्तीत जास्त त्याला बक्षिसं मिळतात हे रोबोट शिकून घेतो आणि स्वतःच्या ऍक्शन मध्ये तो सतत सुधारणा करतो. कालांतराने असं होतं की कुठल्याही प्रोग्राम शिवाय रोबोट ही चालण्याची प्रक्रिया ही कॅप्चर करतो आणि तो मुवमेंट सहजपणे करू शकतो. रेन्फोर्समेंट लर्निंगच्या अनेक ऍप्लिकेशन्स आहेत. जसं ट्रॅफिकमध्ये समजा सुरक्षितपणे आपल्याला गाडी चालवायची आहे तर सेल्फ ड्रायव्हिंग कारसाठी या टेक्निकचा उपयोग केला जातो. किंवा गेम एआय मध्ये, बुद्धिबळामध्ये एआय हे मानवी खेळाडूंना पराभूत करू शकते, तिथे सुद्धा या लर्निंगचा वापर हा केला जातो. इंडस्ट्रीजमध्ये रोबोट्स किंवा त्यांचं जे मेकॅनिझम आहे तो ऑप्टिमाइज करण्यासाठी आपण रेन्फोर्समेंट लर्निंगचा वापर करतो. किंवा आपली जी इन्व्हेस्टमेंट असते स्टॉक्समध्ये, तर तिचा ऑप्टिमाइज आपल्याला आउटपुट मिळावं, आपल्याला परतावा जास्त मिळावा, आणि म्हणून एक स्टॉक ट्रेडिंग बॉट्स जे आहेत तर ते सुद्धा या लर्निंगचा वापर हा करतात. धन्यवाद मित्रांनो. मला असं वाटतं की एन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे काय हे नेमकं तुम्हाला या उदाहरणात कळालं असेल. धन्यवाद.